चलो हा जो सम आहे एक्स रेज टू 5 प्लस एक्स इंटू वाय क्यूब प्लस वाय स्क्वेअर इंटू एक्स प्लस वाय रेज टू 4 इक्वल्स टू 4. याच्यात तुम्ही जर पाहिलं तर एक्स आणि वाय दोन्ही पण आलेले आहेत. अँड एक्स इज नॉट अन एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ वाय अँड वाय इज नॉट अन एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ एक्स. म्हणून हे टोटल फंक्शन काय झालं, इम्प्लिसिट फंक्शन झालं. अशा वेळेस स्टेप काय करतो, फर्स्ट स्टेप असते स्टेप 1 इज टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ दी साइड स्टेटिंग वाय ॲज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे एक्स रेज टू 5चा डी वाय डी एक्स काढला, एक्स इंटू वाय क्यूबचा डी बाय डी एक्स, एक्स स्क्वेअर इंटू वायचा डी बाय डी एक्स, वाय रेज टू 4चा डी बाय डी एक्स इक्वल्स टू 4चा पण काय केला डी बाय डी एक्स. म्हणजे प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिली स्टेप समजली. दुसऱ्या स्टेपला आता आपल्याला डेरिव्हेट करायचं आहे. एक्स रेज टू 5चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू एक्स रेज टू 4 प्लस ज्या वेळेस मी याचा डेरिव्हेटिव्ह करतो एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, एक्स इज वन फंक्शन अँड वाय क्यूब इज अनदर फंक्शन. टू फंक्शन्स आर मल्टिप्लाइड विथ इच अदर. इथे पण काय बघा बरं, एक्स स्क्वेअर इज वन फंक्शन अँड वाय इज अनदर फंक्शन. सो एक्स स्क्वेअर म्हणजे यू आणि वाय म्हणजे व्ही, यू इंटू व्ही रूल. इथे पण काय यू इंटू व्ही रूल. बघा यू इंटू व्ही रूल कसा वापरतो, यूला कॉन्स्टंट ठेवायचं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्हीला कॉन्स्टंट ठेवतं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे यू. ओके प्लस आता याला पण डेरिव्हेट करताना एक्स स्क्वेअर काय आपला यू आहे आणि वाय काय आपला व्ही आहे बरोबर. सो परत यू इंटू व्ही रूल वापरून मी काय करणार, एक्स स्क्वेअरला कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस वायला कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा ह्याला डेरिव्हेट केलं, ह्याला डेरिव्हेट केलं, ह्याला आता ह्याला डेरिव्हेट करताना डायरेक्ट करणार वाय रेज टू 4. वाय रेज टू 4चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो इकडे बघा, वाय रेज टू 4 म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा ना तुम्हाला. म्हणजे इथे जर एक्स असला असतं त्याचं डेरिव्हेटिव्ह किती आला असतं सांगा बरं, 3 इंटू एक्स स्क्वेअर आला असता, सॉरी 4 इंटू एक्स क्यूब आला असता ना. तर मी इथे काय करतो बघा 4 इंटू वाय क्यूब लिहितो इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढल्यामुळे त्याला मल्टिप्लाय कशाने करावं लागेल, डी वाय बाय डी एक्सने करावं लागेल इक्वल्स टू 0. इथपर्यंत स्टेप समजली. 5x रेज टू 4 याला यू इंटू व्ही रूल, ह्याला यू इंटू व्ही रूल आणि ह्याला पण डेरिव्हेट केलं इक्वल्स टू इकडचा अंडर रूट 4चा डेरिव्हेटिव्ह 4 काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो सांगा बरं 0. विषय संपला. नेक्स्ट 5 इंटू एक्स रेज टू 4 जशाच तसं ठेवलं. इथे यू इंटू व्ही रूल मी एक्सपांड केलं. बघा वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे परत एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आला असतं सांगा बरं, 3x स्क्वेअर आला असता ना. तर वाय क्यूबचा किती येईल 3y स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. डी वाय डी एक्स का मल्टिप्लाय केलं मी, कारण आपण वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढलेला आहे. प्लस हे वाय क्यूब कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला तसं ठेवायचं आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय 1 आहे ना. चलो प्लस एक्स स्क्वेअर इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट काय होईल, ऑलरेडी डी वाय बाय डी एक्स होईल की नाही, कळलं. नेक्स्ट प्लस वाय कॉन्स्टंट ठेवलं इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे किती होईल सांगा बरं 2x प्लस 4y क्यूब डी वाय बाय डी एक्स जशा तसं राहिलं इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता बघा मी काय केलेलं माहिती आहे का, मी पर्पजली रेड पेननी डी वाय बाय डी एक्स लिहिलेले बघा, रेड पेननी ब्रॅकेट केले डी वाय बाय डी एक्सला. मग आपण काय करतो बघा, सगळ्यात पहिले हे ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतलं मी, याला सिम्पल फॉर्ममध्ये लिहून घेतलं. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये का लिहायचं, कधी कधी इथे मायनस साईन असते, मायनस साईननी जेव्हा मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आतमधलं काय होतं साईन चेंज होतं की नाही, म्हणून ब्रॅकेटमध्येच यू इंटू व्ही रूल सोडवायचा, समजलंय का. आणि मग नंतर ब्रॅकेटच्या बाहेर काढायचा. आता ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यानंतर तुम्हाला काय दिसतं बघा, 5 इंटू एक्स रेज टू 4 ही जी टर्म आहे ही इंडिपेंडंट ऑफ डी वाय बाय डी एक्स आहे, म्हणजे ह्याला डी वाय बाय डी एक्स नाही जोडलेलं आहे. पण 3x इंटू वाय स्क्वेअरला डी वाय बाय डी एक्स जोडलेला आहे. वाय क्यूबला डी वाय बाय डी एक्स जोडलं का नाही. एक्स स्क्वेअरला डी वाय बाय डी एक्स जोडलेला आहे. 2x वायला डी वाय बाय डी एक्स जोडलेलं आहे का नाही. आणि 4y क्यूब डी वाय बाय डी एक्स म्हणजे 4y क्यूबला पण डी वाय बाय डी एक्स जोडलेला आहे. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म सोडता आपण उरलेल्या टर्म कुठल्या आहेत, 5x रेज टू 4 वाय क्यूब आणि 2x स्क्वेअर. हे अगोदर घेतले मी बघा 5x रेज टू 4 प्लस वाय क्यूब प्लस 2xy. ठीक आहे. आता ज्या डी वाय बाय डी एक्स वाल्या जोडलेल्या टर्म्स आहेत की नाही त्यांना एकत्र लिहिलं बरं का. बघा लिहिलं की नाही, 3xy स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 4y आणि त्यातनं कॉमन कोण काढला मी, डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला. इथपर्यंत स्टेप समजली. आता सेकंड स्टेप काय करायची असते आपल्याला, हे जे डी वाय बाय डी एक्स वाले जे टर्म्स आहेत हे एकीकडे ठेवायचे आणि हे पलीकडे घेऊन जायचे. आता जेव्हा हे मी पलीकडे घेऊन जाईल इक्वल टूच्या त्यावेळेस हे -5x रेज टू 4 होईल, हे -y क्यूब होईल आणि -2xy होईल. झालं का. आणि हे डी वाय बाय डी एक्सला ही पूर्ण टर्म मल्टिप्लाइड आहे म्हणून जेव्हा ही पूर्ण टर्म इकडे जाईल त्यावेळेस ही डिवाइड होईल अँड दिस विल बी आवर फायनल आन्सर. वरच्या डिनॉमिनेटरमधनं मी मायनस कॉमन काढलेला आहे. I hope so you all got this problem. Thank you so much.